वाल्मिक कराडसाठी आर्थिक मदतीचे हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि या बॅनरची चर्चा यामुळे होतीये कारण संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनात हे व्हायरल होत आहेत। आता या बॅनरवर नेमकं काय आहे मजकूर आधी समजून घेऊयात। वाल्मिकांना कराड संघटना आणि मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावरही वाल्मिकांचे नाव आणि चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे। फूल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा, तेव्हाच अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील। थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, असा मजकूर खरं तर या बॅनरवर लिहिण्यात आलाय आणि शिवाय त्यावर एक QR कोड देण्यात आलाय आणि त्या QR कोड खाली ऑनलाइन पेमेंटसाठी संदीप गोरख तांदळे असं नाव आणि त्यासमोर 9807089191 हा नंबर देण्यात आलाय आणि ज्या नंबरवर फोन पे करून आपला स्क्रीनशॉट शेअर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। खरं तर हा बॅनर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय, पण या बॅनरवर असलेले फोटोही लक्ष वेधणार आहेत। म्हणजे डावीकडूनच जर आपण बॅनरचं सांगायचं झालं तर भगवान बाबा, त्यांच्या शेजारी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री, मग उजवीकडे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि त्या शेजारी धनंजय मुंडे यांचे फोटो लावण्यात आलेत आणि मग धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडेंच्या बरोबर खाली वाल्मिकांना कराडचा फोटो आहे। त्यामुळे मंत्रीपद खरं तर ज्या व्यक्तीमुळे गमवावं लागलं त्यासाठी धनंजय मुंडे अजूनही मागच्या दाराने काम करतायत का, असा सवाल या बॅनरमुळे खरं तर उपस्थित होतोय। तरी आता या सोशल मीडियावर होणाऱ्या बॅनरबाजीला बीडमधील नागरिक कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय यावर असलेला जो फोटो आहे वाल्मिक कराडचा, तो मुख्य आरोपी आहे एका हत्याकांडातला। त्यामुळे त्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर बीड पोलीस या बॅनरवर काही कारवाई करणार का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खंडणी वसुली करून कोट्यावधींची माया जमवल्याचा आरोप ज्या वाल्मिक कराडवर आहे, जिची बीड पासून पुण्यापर्यंत कोट्यावधीची संपत्ती आहे, त्या वाल्मिक कराडला अशा प्रकारे मागणी करून खरंच पैसे जमवण्याची गरज आहे का, की बातम्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे, हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे। याशिवाय या बॅनरवर लागलेला धनंजय मुंडेंचा फोटो हा खरं तर त्यांची परवानगी घेऊन लागलाय का, किंवा धनंजय मुंडेंची यावर वेगळी भूमिका आहे, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर सांगा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ।